जय जिजाऊ, जय शिवराय, जय छावा, जातीपातीला नाही थारा, मानवता धर्म हाच खरा नारा। अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मी चंद्रशेखर बाळूविषे आज आपल्या समोर आलेलो आहे। या चॅनलच्या माध्यमातून छावा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचं कारण की आपण मधल्या काळात बघितलं, आमचे अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे माझे मित्र प्रदेशाध्यक्ष विजयजी घाडगे पाटील हे शेतकऱ्यांसंदर्भात एक महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री म्हणावं लागेल, माणिकराव कोकाटे हे हाऊसमध्ये रमी खेळत होते। त्या संदर्भात निवेदन द्यायला गेले होते। लातूरमध्ये तटकरे साहेबांना निवेदन देत असताना त्यांच्याच एका युवकच्या प्रदेश अध्यक्षांनी, जो सूरज चव्हाण नावाचा एक प्रदेश अध्यक्ष नव्हे तर हे राष्ट्रवादीचा अजितदादा पवारचा गुंड प्रवृत्तीचा, यानं आमच्या विजय घाडगे पाटलांना मारहाण केली तिथे। म्हणजे शेतकऱ्यांसंदर्भात आवाज उठवणं म्हणजे आज गुन्हा आहे आणि तो आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करते। इतकी मारहाण केली की त्यांचा डोळा सुद्धा निकामी झाला होता। आणि त्यानंतर अजितदादा पवारांची भेट घेतली। स्वतः अजितदादा पवार हे पुण्यामध्ये आमच्या घाडगे पाटलांना भेटले। आपण चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल, न्यूज चॅनलच्या माध्यमातून तिथे अजितदादांनी आश्वासन दिलं त्याला निलंबित करतोय आणि निलंबित केल्यानंतर लगेच 10 दिवसात तुम्ही त्याला सरचिटणीस पदावर घेताय। वा रे, काय न्याय आहे वा। म्हणजे जो गुन्हेगार करतो त्याला तुमच्याकडे पुरस्कार दिला जातो, त्याला मोठी पद दिली जातात। त्यानंतर 33 संघटना एकत्र येऊन एक वज्रमूठ बनवली, सर्व शिवविचारांच्या संघटना एकत्र येऊन। मग ते आमचे छावा क्रांतीवीर सेनेचे करण भाऊ गायकर, नानासाहेब जावळे पाटील असतील, राजेशजी मोरे सर असतील, हे जवळजवळ 33 संघटना एकत्र येऊन एक वज्रमूठ तयार केली। देवस्कर साहेब असतील, या सर्वांनी आम्ही फडणवीसांची भेट घेतली। तिथे गिरीशजी महाजन साहेब होते, अभिजितजी राणे साहेब होते। भेट घेतल्यानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू, परंतु खाली हे आश्वासन देतात, याच्या पलीकडे यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाहीये। त्यामुळे मी आज या फडणवीस सरकारला, अजितदादा पवारांना आज सांगू इच्छितो, तुमचे दिवस आता भरलेले आहेत। आता आम्ही निषेध व्यक्त करणार नाही आहोत, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीत असेल, तिथे आपली जागा, तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल। आज आम्ही सर्व संघटना एकत्र आलेलो आहोत, गप्प बसणार नाही, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस